जीवदानी वालीव या टीमच्या समोर दोन हात करताना पाहायला आम्ही अष्टभुजा लवपाडा विरुद्ध सैदी स्पोर्ट्स बापाडे तुषार 11 धाने विरुद्ध आपण पाहणार आहोत आय ग्रुप भाटपाडा. हा मॅच जरूर लक्षामध्ये राहणार आहे. चला वय मॅच कडे फलंदाजीसाठी दोन आक्रमक खेळाडू दाखल झालेत. पहिलाच बॉल पाहतोय आपण. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याच्या प्रयत्नामध्ये पाहिला आपण तर विकेटचं पातून होताना पाहायला मिळत आहे आणि तिथेच आपण पाहिला तर मोठा धक्का जीवदानी नागले टीमला लविशचा आउट पॅव्हिलियनच्या दिशेने मात्र त्याला रवाना केलाय. पहिली स्पर्धा आपण या हंगामातली पहिली स्पर्धा पाहिली आपण ना तर त्या पहिल्या स्पर्धेमध्ये 4 जे संघ आपण पाहिले होते ना त्याने या सीझन मधली पहिली ट्रॉफी उचलली आहे. तर मारुती स्पोर्ट्स राजावली टीमने एक ट्रॉफी उचलली. त्यानंतर पानखंडा स्पोर्ट्स ए टीमने ट्रॉफी उचलली. त्यानंतर आपण पहिला रनरअपची ट्रॉफी उचलली ती म्हणजेच कामण विभागातील म्हणजेच अक्षय कोल्हान टीमचा जर विचार करायचा झाला तर बेलखडी टीमने आणि पोमन टीमने पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलली. तर हे 4 संघ आपण पाहिले होते जे पहिल्या सिरीजमध्ये पहिल्या स्पर्धेमध्ये ज्यांनी ट्रॉफी उचलली आहे. तर इथे आपण पाहणार आहोत मात्र या स्पर्धेमध्ये कोणते असे 4 संघ असतील तर मात्र इथून ट्रॉफी उचलताना पाहायला मिळतील. इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील मात्र करत असताना पाहायला मिळाले परंतु इथून बॉडीला स्पर्श करून चेंडू गेला होता आपण पाहिला फाईन लेगच्या दिशेनं. एक धाव मात्र इथून जरूर मिळेल लेग बायच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फळकाला मात्र सुरुवात होताना पाहायला मिळाली. धाव फळकाचा विचार करायचा झाला तर एक बाद एक राजेश पागी मॅन फ्रॉम नागले यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच भरपूर असे प्रेक्षक आहेत प्रत्येक गावातून म्हणजेच आपण पाहिलं तर सध्या तरी नागले टीम खेळते म्हणजे त्यांच्या माध्यमातून इथे शुभेच्छा आलेल्या आहेत आणि प्रत्येक विभागातून मात्र शुभेच्छा येताना पाहायला मिळत आहेत या स्पर्धेसाठी. शॉट पण पाहिलं तर खडे खेळण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतं म्हणजे जागेवरून परंतु एकाच जागेवरून मात्र आपण पाहू शकतो आपल्याला हवा तितका मनसोक्त एक फटका खेळण्याची जी संधी आहे ती मिळणार नाही आहे. आपल्याला जर मनासारखा शॉट जो खेळायचा असेल तर तुम्हाला नक्कीच चांगल्या टचमध्ये यावं लागेल चेंडूच्या लाईन आणि लेंथमध्ये यावं लागेल चांगला चेंडू पिक करावा लागेल आणि नंतर तुम्हाला तो शॉट मात्र खेळावा लागेल. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते जागेवरून ऑफस्टंपच्या जवळ ऑफस्टंपच्या बाहेर एक नियंत्रण आपल्याला पाहायला मिळत आहे. मिस्टर रवींद्र च्या माध्यमातून आपण पाहिले तर गोलंदाजी तितकी कमालीची झाली आहे आणि चांगली गोलंदाजी झाली हे पाहायला मिळाले. पुन्हा एकदा तेच ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार एकच शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय कोणत्याही प्रकारचा फुटवर्कचं मोमेंटम होत नाहीये आणि हीच संधी शोधली गोलंदाजाने आणि त्याच संधीचं सोनं करत असताना चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. 5 चेंडू फेकलेत 2 धावा आणि पाहतोय त्याच ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी परफेक्ट ब्लॉकर मध्ये गोलंदाजी करत असताना पाहतोय आपण सुंदर गोलंदाजीचं प्रत्याकरण पाहायला मिळालं मिस्टर रवींद्रच्या माध्यमातून. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फलकावर 1 बाद 2 अशी स्थिती नागले संघाची पाहायला मिळाली आहे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे एकविरा चषक 2024 पहिला दिवस आपण पाहिला महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. शिका 11 तडखड विरुद्ध आपण पाहिले तर जीवदानी नागले. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आशिष तेच तर चेंडू आपण पाहिला तर बॅकफुटवरून पंच करण्याचा प्रयत्न होता आणि तिथेच आपण पाहू शकतो की
डीप कव्हर पॉइंटला फिल्डर होते आणि त्याच्या हातामध्ये मात्र हा झेल विसावला जातोय आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. अडचण मात्र इथे वाढताना पाहायला मिळते. महत्वपूर्ण आपण पाहिला तर हा तिसरा झटका नागली टीमला मैदानाच्या आतमध्ये बसताना पाहायला मिळतोय. कदाचित आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये अभिराज्य गाजवण्याच्या अनुषंगाने मात्र एशिका 11 तडखडचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय की काय. नागली टीमचा जर विचार करायचा झाला तर नागली विभागामध्ये जर आपण विचार केला ना तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये 9 ते 10 संघ मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्येच आपण पाहिलं तर आजच्या दिवसामधले हा एक संघ जो खेळत असताना पाहायला मिळतोय आपल्याला. एक चांगला संघ म्हणून आहे. चांगली बॉलिंग अटॅक सुद्धा आहेत परंतु सध्या फलंदाजी करताना थोडासा डगमगताना पाहायला मिळतोय. नवीन आलेला खेळाडू आपण पाहिला राहुल आणि राहुलच्या सुद्धा खेळीला मात्र विराम लावला जातोय. शॉर्ट ऑफ दी लेन चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु जिथे आपण पाहिलं शॉर्ट लेगला फिल्डर होते आणि त्याच्या हातामध्ये आपण पाहिलं तो फटका मात्र फसला गेला आणि एक सुंदर सोपा झेल आणि राहुल सुद्धा ठरतो या मॅच मध्ये. धक्का क्रमांक आपण पाहिला तर 3. म्हणजे तिसरा धक्का हा महत्वपूर्ण दिलाय. मोठा धक्का म्हणावा लागेल. आता या धक्क्यातून सावरला जाईल का. एशिका 11 तडखड टीम आज प्रबल दावेदारीच्या दिशेने मात्र आपण पाहू शकतोय. चांगला फटका मैदानाच्या आलेले आतमध्ये खेळाडू रोहित. स्कोर बोर्ड चालवावं लागेल. नागली टीम साठी हवा आहे तर काय पहिल्या इनिंग मध्ये धावा मग तुम्ही कशाही सहाय्याने येणं धावा येणं गरजेची बाब आहे. 4 धावा झाल्या. षटक सुरू आहे दुसरं परंतु आता येणारे चेंडू मागे वळायचं नाहीये तर फक्त पुढे जायचं आहे. यावेळेस आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि एक त्याच्यावर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले परंतु तितकंच आपण पाहिलं तर चांगला कॉन्टॅक्ट होत नाहीये आणि इथून सिंगल मात्र मिळते. 5 धावा 3 गडी गमावली आहेत. 1.4 म्हणजे जवळजवळ 10 चेंडूचा खेळ झाला आणि फक्त 5 धावा फलकावर आलेल्या आहेत आणि इथून आता थोडासा गेअर चेंज करून खेळावं लागेल फलंदाजांना. चांगला चेंडू पाहायला मिळतोय नाही तर वाईट आहे. पंचांनी थोडासा वेळ घेतला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर केस आमच्याकडे हा डिसिजन पोहोचवला गेला की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स मात्र मिळेल आणि मात्र या वाईटसाठी मात्र आपण पाहिलं तर घेतलाय तो म्हणजेच रिव्ह्यू टीमच्या माध्यमातून. डेफिनेटली आपण पाहिला तर हा चेंडू वाईट लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळते आणि हेच कारण आपण पाहिलं तर हा वाईट बॉल आहे आणि जो रिव्ह्यू मात्र आपण पाहिला तर इथे गमावला जातोय. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आपण पाहिला तर आज एक रिव्ह्यू मात्र होता आणि तोही गमावला गेलाय. आता ज्याप्रमाणे आपण पाहिला तर आता फिल्डिंग टीमने रिव्ह्यू गमावला आहे परंतु नक्कीच आपण पाहिला की हा वाईट बॉल आपल्याला जो पाहायला मिळाला. या वेळेला आपण पाहिलं तर चांगला आहे. नागली टीमची गाडी आपण पाहिली आहे तर सकाळच्या सत्रामध्ये चांगल्या रुळावर होती परंतु या मॅचमध्ये ती रुळावरून थोडीशी घसरली आहे. त्याचं प्रमुख कारण सुद्धा आपण पाहिले की स्टार्ट तितका चांगला झाला नाहीये. विकेट गमावली आहे. आता चांगला फटका आहे परंतु डिस्टन्स तितका नाहीये. गॅपमध्ये चेंडू पडलाय. खेळाडू आहेत चेंडूचा पाठलाग करतात आणि चेंडू नाचवतोय खेळाडूंना परंतु अंतिमच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूला स्टॉप केला गेला.
तत्पूर्वी आपण पाहिलं चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 3 धावा जोडल्या आपल्या टीमच्या टोटलमध्ये आणि या 3 धावेने 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्याच्या मोबदल्यात 9 धावा फळकावर पाहायला मिळाल्यात. आता असतील शेवटचे 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये चांगलं क्रिकेट खेळून मात्र चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कमीत कमीत 20-25 म्हणजे 25 पर्यंत जर एक आपण पाहिलं टार्गेट सेट केलं तर एक चांगलं टार्गेट इथे मानलं जाऊ शकते. मात्र ते शक्य करणं होईल का नागली टीमसाठी पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय घडत आहे. शेवटचं षटक घेऊन येताना पाहायला मिळते मिस्टर विक्रांत. फटका चांगला आहे गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पार आणि मिळतील धावा 4. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय चौकाराच्या स्थानी या षटकाचा केला आगाज. जय नक्कीच ज्याप्रमाणे स्ट्राईक मात्र तितकी मिळाली नव्हती आणि इथे आपण स्ट्राईक मिळते. आता जवळजवळ दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं स्ट्राईक मिळाली नव्हती कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर थोडंसं त्यांनी निराश केलं. परंतु आता या मॅचमध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये जी खराब कामगिरी पहिल्या ओव्हरमध्ये केली होती त्याला सुधारण्याची संधी आहे. चौकाराच्या साहाय्याने आपण पाहिलं तर इथून सुरुवात केली आहे आणि इथूनच आपण पाहिलं तर आता या षटकाला टार्गेट करून एक सन्मानजनक टोटल म्हणजेच आपण पाहिलं तर 25 जरी इथून आपण पाहिलं तर धाबांचा पल्ला गाठला तरी सुद्धा एक चांगला पल्ला गाठ म्हणू शकते कारण की बॉलिंग युनिट तितकं चांगलं आहे नागली टीमकडे आणि त्याच्यासाठी मात्र धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. अक्रॉस द बॉडी लाईन मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. गती होती त्याच कारणामुळे आपण पाहू शकतो जो शॉट मात्र मनामध्ये घर करून बसला होता तो शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तो खेळता आला नाही आणि लेग बायच्या स्वरूपात मात्र एक धाव इथून मिळेल. दूर खेळण्याचा प्रयत्न इथेच आपण पाहिला पिला मात्र केली होती आणि इथे जर जवळ पाहिलं आपण तर टॉस स्वरूपाचा चेंडू फेकून झाले. 3 धाव फलक आहे 14. आणखीन 3 चेंडू आहेत. 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके डेफिनेटली 2 मोठे फटके येणं गरजेची बाब असणार आहे. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. इशिका 11 तडखड टीम वर्चस्व आज पूर्णपणे या स्पर्धेमध्ये गाजवत असताना पाहायला मिळते कारण की ज्याप्रमाणे त्यांच्या माध्यमातून खेळ इतका चांगला झाला आहे आणि या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं की प्रमुख अस्त्र गोलंदाजी आणि तेच गोलंदाजी मात्र आपण पाहिलं तर फायदेशीर राहिले आतापर्यंत. आता चांगला फटका आहे लॉंगॉनच्या दिशेने खेळाडू आहेत आणि खेळाडू पुढे आले. चेंडूने मात्र अतिरिक्त बाउन्स घेतला आणि मस्तक वरून दिली दस्तक. चेंडू निघून गेला 4 धावांसाठी आणि हा पाहायला मिळतो चौकार. किती बी हुशार तुम्हाला संधी देऊ या चेंडू नंतर कारण की ही 2 कानावर पडलीच पाहिजे कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिला तर जो इतिहास आपल्यापर्यंत जरूर या डीजेच्या माध्यमातून पोहोचेल. गाण्याच्या माध्यमातून एक चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड शॉट पाहायला मिळतो. खेळाडू आहे तिथे एकदा मात्र मी दुसऱ्याचा प्रयत्न तर पाहायला मिळतो. चेंडूची येथे फेकी तत्पूर्वी 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2 धावांनी धाव फलकाचा आकार वाढत असताना पाहायला मिळायला 20 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात 21 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. आपण पाहिलं इशिका 11 तडखड वसई या संघाच्या समोर आणि या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने मात्र केला जाणार आहे. बोलणार आहोत डीजे कडे परंतु घेण्यात एक डीजे ब्रेक वळणार आहोत आपण मॅच कडे तत्पर आपण होऊया डीजे कडे गाला ऐकूया त्यानंतर पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये.
धन्यवाद डीजे. चला घाई करायची आहे बॅटर इशिका स्पोर्ट. पण विनंती आहे लवकर लवकर दोन बॅटर मैदानी शात मध्ये पाठवून द्या. लक्ष आहे ते म्हणजेच 21 धावांचं. 18 बॉल 21 धावा बनवायच्या आहेत. दोन बॅटर मैदानी शात मध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळत आहेत. विक्रांत वावरे अँड आशिष सुतार. जर आपण पाहिलं तर जे लक्ष आणि हे लक्ष थोडं कठीण करायचं असेल ना तर मग नागले टीमला पहिल्या षटकापासून नियंत्रणामध्ये गोलंदाजी करावी लागेल. आणि या इशिका 11 तडखड या टीमला मात्र थोडंसं मात्र अडचणीमध्ये आणण्याचं कार्य करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. की आज नागले टीम आपण पाहिलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळताना पाहायला मिळते. परंतु या हंगामामध्ये खेळत असताना आपण पाहिलं ना की त्यांच्याकडून एक चांगला स्टार्ट व्हावं ही अपेक्षा घेऊन आलेला आहे. परंतु इशिका टीमला पण पाहिलं तर दुसरी स्पर्धा खेळते. जीवदानी चषकामध्ये सुद्धा अपयश त्यांच्या हाती आलं होतं. परंतु या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स हेच एक मात्र प्रत्येक टीमचं ध्येय असेल आणि त्यात नंतर त्यांना मिळेल एक अशी ट्रॉफी. चला सुरुवात करायची आहे. गेम इज ऑन. लक्ष आहे 21 धावांचं. 18 बॉल 21 धावा पूर्ण केल्या जातील की मग थांबवल्या जातील. दोन संघामध्ये हा महासंघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत रोहित आतकरी. स्ट्राईक एंड वरती विक्रांत वावरे. राईट मोर द विकेट न षटकातील पहिला बॉल. यावेळेस हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद धन्यवाद. चला घाई करायचे. बाउंड्री फंक्शन निश्चितच बाउंड्रीचा ताबा घ्या. संध्याकाळचं सत्र निश्चितच आपल्याला पाहायला मिळतंय. थोडंसं आउटफील्ड देखील खराब आहे. मैदानाच्या बाहेर जर बॉल गेला तर लगेच भेटत नाहीये. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी येतोय हा षटकार. मैदान के बाहर से जाने का है भाई. मैच चालू है. आपको जाने के लिए रास्ता रखा है मैदान के बाहर से. तर पहिल्याच बॉलवरती 6 धावा निश्चितच त्यांना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक मोठा फटका येईल का? यस. हा येतोय षटकार. बॅक टू बॅक दुसरा धमाका. धन्यवाद. बॅक टू बॅक 2 षटकार. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू देखील जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता येतोय चौकार. यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू देखील झालाय सीमारेषेच्या बाहेर. गोल 6 धावांसाठी. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सामना फिनिश केलाय अगदी 4 बॉल मध्ये. तुला बघून
बघून म्या टिपलाय सोनू तुझ्यावर पिरी धन्यवाद डीजे. चला कर्णधार यायचा आहे इशिका स्फूट संघाचा संघ नाही टॉस साठी या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो म्हणजेच विक्रांत वावरे. चला दोन कॅप्टन या. विक्रांत यांचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा आहे आणि टॉस करण्यासाठी विनंती करेन